मी देवश्री सराफ आज तुमच्याशी एका खास विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेले आहे। खरं तर मी खूप भाग्यवान आहे की मला लेवा जगतने ते बोलण्याची संधी दिली एका वैशिष्ट्यपूर्ण विषयावर। तो विषय म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं फुलवावं, आपल्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू कसं बनवावं, आपलं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त वरचं स्टाईल कसं बनेल, यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्यासाठी सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे। व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय तर याची पहिली पायरी म्हणजे आपलं स्वतःचं नाव। आपल्या स्वतःच्या नावाचा अर्थ काय, आपल्या वडिलांनी हे नाव कशासाठी ठेवलेलं आहे आणि आपल्या नावाला समाजामध्ये सार्थ बनवण्यासाठी आपलं काय केलं पाहिजे आणि याचा सारासार विचार करणं म्हणजेच व्यक्तिमत्व फुलवण्याच्या पहिली स्टेप। समाजामध्ये वावरत असताना आजूबाजूला अनेक माणसं आपण पाहत असतो ज्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचं आयुष्य सत्कारणी लागलं। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीतरी भरीव कामगिरी केलेली आहे असं आपल्याला त्यांच्या कार्यकर्तृत्वातून व लेखतातून असं आपल्याला स्पष्ट जाणवतं। परंतु काही व्यक्तिमत्व अशी असतात की आयुष्य निघून जातं, पण त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना कळतच नाही। खरं तर नेमकं काय बनायचं आहे आपल्याला एकच सांगते, आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपण नेमकं काय करू नये। आपलं व्यक्तिमत्व सुरुवात होतं दिसण्यापासून। आपण कसे बोलतो, आपण कसे दिसतो, आपण कसे चालतो आणि खरं तर या सगळ्या गोष्टींवर आपलं व्यक्तिमत्व फुलत जातं, उठवदार होत जातं। यासाठी सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला असं सांगेल की आपलं यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण व्यायाम करणे गरजेचे आहे। व्यायाम म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम। यामध्ये आपली पर्सनॅलिटी प्रथम दर्शनी आपल्या शरीरावरूनच ओळखली जाते। यासाठी शरीर सुंदर दिसलं पाहिजे, परंतु प्रत्येकालाच देव सुंदर शरीर देईल असं नाही। मग आपल्याला जे मिळालेलं आहे ते त्यापेक्षा सजवणं किंब होणं ते आहे। त्याला चांगलं पद्धतीने ठेवणं हेच आपलं आद्य कर्तृत्व आहे आणि पद्धतीने ठेवणं हेच आपलं आद्य कर्तृत्व आहे आणि त्यासाठी व्यायाम ही अत्यंत महत्वाची गरज आहे। मग नुसतंच व्यायाम करणं म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट का? नाही, आपली पर्सनॅलिटी सर्वांगीणच फुलली पाहिजे। म्हणून त्या सुंदर शरीरामध्ये एक सुंदर आणि सुदृढ मन देखील असलं पाहिजे। यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगते, सुंदर शरीरामध्ये सुंदर मन राहतं। थोडक्यात सुदृढ विचार करू शकतं। व्यायामाने आपली फिजिकल पॉवर वाढते, परंतु योग केल्यामुळे आपली स्पिरिच्युअल पॉवर वाढते। ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। तुमची मानसिकता स्वच्छक्त वाढणं गरजेचं आहे। आपल्या चेहऱ्यावरील किंवा आजूबाजूला असणाऱ्या माणसांचा अनेक चेहऱ्यावरती आपण तेज पाहतो। ते तेज म्हणजे एक आध्यात्मिक तेज असतं। आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी मनाची ताकद वाढणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी योग साधना हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्या समोर मांडलेला आहे। विषय मांडून ठेवलेला आहे। योग साधना आणि व्यायाम याचा समतोल साधला म्हणजे आपलं व्यक्तिमत्व इतरांमधून उठून दिसत। म्हणजे स्वतःचा अनुभव, हा माझा एक स्वतःचा अनुभव आहे। समाजामध्ये आपण वावरत असताना आपण परोपकारी असलं पाहिजे। तरुणांनी आपली आवड काय आहे, आपल्या बलस्थान काय आहे हे ओळखलं पाहिजे। त्यानुसार क्षेत्र त्यांनी निवडलं पाहिजे। मित्र एखाद्या क्षेत्रात चालले म्हणून आपण सुद्धा तिकडेच जायला पाहिजे असा मेंढ्यांसारखा आंधळा विचार चालणार नाही। याकरिता आपली कमकुवत स्थान किंवा आपली बलस्थान काय काय आहे याचा आपला स्वतःला अभ्यास असणं गरजेचं आहे। तरुणांनी घराच्या बाहेर निघालंच पाहिजे। जोपर्यंत तरुण पिढी आपली घराबाहेर निघत नाही तोपर्यंत इकडे खरं तर त्यांना अनुभव सुद्धा येत नाही।
आणि आपण घर सोडत नाही किंवा घराच्या बाहेर निघत नाही. थोडक्यात काय, सुरक्षित वातावरणातून आपण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपले अनुभव संपन्न ज्ञान वाढणार नाही. आणि जोपर्यंत अनुभव संपन्नतात येणार नाही तोपर्यंत तरुण प्रगतीच्या वाटचालीवर चालू शकत नाही. तोपर्यंत तरुण प्रगतीच्या वाटचालीवर चालू शकत नाही. समाजामध्ये डोळसपणे वावरलं पाहिजे, घेतला पाहिजे. अमुक एक म्हणजे समाजात प्रत्येक घटनेचा आढावा अतिशय डोळसपणे घेतला पाहिजे. अमुक एक घटना घडत असेल तर त्यामध्ये नकारात्मकता न शोधता सकारात्मकता असेल तर त्यामध्ये आपण वातावरण बदलू शकतो किंवा परिस्थितीत आपल्या आजूबाजूला करू शकतो. तरुणांनी वर्सस्टाईल असलं पाहिजे. नुसताच खेळ किंवा नुसताच मोबाईल किंवा नुसताच अभ्यास असणं असं न करता बॅलेन्स असलं पाहिजे. बॅलेन्स असलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला जुजबी माहिती पाहिजे, जेणेकरून त्याला ज्या वेळेला आपलं क्षेत्र निवडायचं असेल त्या वेळेला त्याला निवड केली पाहिजे. समाज बदलवण्यासाठी ताकद या देशाची परिस्थिती बदलण्यासाठी ताकद या देशामध्ये आहे. यासाठी तरुणांनी समाज अभिमुख झालं पाहिजे. त्याचप्रमाणे राजकारण ही सुद्धा तरुणांसाठी उत्कृष्ट संधी झालेली आहे. राजकारण म्हणजे फक्त चिखल, राजकारण म्हणजे एक फक्त आरोप प्रत्यारोप, राजकारण म्हणजे घाणेरडं क्षेत्र असं नकारात्मकता न ठेवता राजकारण म्हणजे परिस्थिती बदलवण्याचं एक उत्कृष्ट साधन या दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहिलं पाहिजे. आणि तरुणांनी सुद्धा राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. तरुण असो व तरुणी, सर्वप्रथम आपण आपले क्षेत्र निवडत नाही किंवा आपल्या क्षेत्रात स्थिर होत नाही तोपर्यंत आपण एकाग्र चित्तांनी आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जोपर्यंत ध्येयाकडे अग्रेसर होत नाही किंवा ध्येयाकडे एकाग्रतेने पाहत नाही तोपर्यंत आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्राची जुजबी माहिती न ठेवता खडा माहिती पाहिजे. आपण खरं तर क्षेत्राची जुजबी माहिती न ठेवता खडा माहिती क्षेत्राची असली पाहिजे, आपल्याला असलीच पाहिजे. ह्यासाठी तरुणांनी चिकित्सा आपली असली पाहिजे. ह्यासाठी तरुणांनी चिकित्सक असलं पाहिजे. तरुण असो व तरुणी ध्येयाशक्ती असेल तर तुम्ही तुमच्या मार्गावरून भरकटू शकत नाही. तर स्वतंत्र याचा योग्य अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वतंत्र म्हणजे याचा योग्य अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वतंत्रता म्हणजे गुलामगिरीच्या विचारातून मुक्ती. स्वतंत्र म्हणजे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा जरी असली. स्वतंत्र्याचा अर्थ म्हणजे स्वैचार हा कायम आपल्याला रस्त्याला नेत असतो. आपल्याला जे स्वतंत्र पूर्वजांनी मिळवून दिलेलं आहे त्याची किंमत प्रत्येकालाच असली पाहिजे. स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जी मेहनत, स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याची महत्ता समजून घेतलीच पाहिजे. यासाठी भविष्यासोबत इतिहासाचा सुद्धा तरुणाला अभ्यास असलाच पाहिजे. कारण इतिहासाचा अभ्यास असल्याशिवाय तुम्ही तुमच्या भविष्यातील इमले बांधू शकत नाही. प्रत्येक तरुणाने व्यापार, उद्योग, धंदा याकडे कटोक्षण लक्ष दिलं पाहिजे. उत्तमशीलता जोपासली पाहिजे. कारण जिथे आत्मशीलता असेल तिथेच प्रगती असेल. पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी समाजात मध्ये आवश्यक आहे, परंतु याला यथायोग्य अशीच किंमत दिली पाहिजे. त्यामध्ये वाहून जातात कामा नये. पैसा म्हणजे काही नाही, परंतु पैशाशिवाय बऱ्याचशा गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीनं बॅलेन्स असलं पाहिजे.
आणि तसं समतोल साधता आला पाहिजे। समाजामध्ये जगत असताना शॉर्टकट टाळायला हवे, कारण काम छोटं असो किंवा मोठं, कोणतंच काम हलकंच काम भारी असा विषय नसतो। आणि सर्वात प्रथम प्रत्येक तरुणाने हेच लक्षात ठेवलं पाहिजे, क्षेत्र म्हणजे असो हार्डवर्कर असल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होत नाही। आपलं स्वतःचं असं काहीतरी असलंच पाहिजे आणि आपल्यामध्ये जी क्षमता आहे, आपल्यामध्ये जे स्पार्क्स आहे ते प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे आणि ओळखायला नंतर त्यानुसारच आपली वाटचाल झाली पाहिजे। कोणीतरी काहीतरी सांगेल मग आपण ते करू, कोणीतरी येईल चमत्कार करेल आणि आपला उद्धार करेल, अशा भ्रमात कोणीही राहू नये। प्रत्येक तरुणानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुम्हाला मदतीचा हात हवा तर दुसरीकडे शोधत बसण्यापेक्षा आपल्या मनगटाजवळच तो आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे। प्रत्येक तरुणाने त्याचप्रमाणे स्वामिका विवेकानंदांनी यांनी जो उपदेश दिलेला आहे तो प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवला पाहिजे। समुद्र उल्लंघन करा म्हणजे आपल्या उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। पूर्वी अनेक प्रकारचे भ्रम होते, समुद्र उल्लंघन केलं म्हणजे आपण पापात पडू वगैरे वगैरे अशा भ्रमात समजुती सोडून आपण बाहेर निघालं पाहिजे, कारण जग फिरल्याशिवाय अनुभव येत नाही। स्वामिका विवेकानंदांचं सांगणं होतं, तरुणांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय मर्यादामध्ये केला पाहिजे। स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे। आपण मोबाईलच्या आहारी, गेम्सच्या आहारी, कम्प्युटरच्या आहारी, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपला अतिशय अमूल्य वेळ बर्बाद करत असतो। हा अमूल्य वेळ सत्कारणी लावला पाहिजे। या अमूल्य वेळेचा आपण यथायोग्य कामांसाठी केला पाहिजे। धन्यवाद। मी आपल्या ठरलेल्या विषयावरती सांगोपान चर्चा केलेली आहे। माझी काही मुद्द्यांची आपण सहमत असाल किंवा नसाल याविषयी आपले विचार कळवण्यासाठी लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।